पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 1165 उमेदवार रिंगणात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 293 उमेदवारांची वाढ. कोल्हापूर महापालिका निवडणूक 81 जागांसाठी 325 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 820 उमेदवारी अर्जांपैकी 415 अर्ज माघारी. पुण्यात मतपेट्यांसाठी 1100 बसची मागणी. निवडणूक आयोगाची पीएमपीकडे मागणी. पुण्यातील बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या. निवडणूक आयोगाचे यंत्रणांना आदेश. पुण्यात राजकीय पक्षाच्या युती आघाडीमध्ये बिघाडी. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना अनेक ठिकाणी मात्र आमने सामने. भिवंडीत भाजपचे राजू चौगुले यांची बिनविरोध निवड. प्रभाग क्रमांक 16 मधून बिनविरोध निवड. कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्ह वाटप होणार. राजकीय पक्षाच्या लढतीत स्पष्ट झाल्यानंतर इतर उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात येणार. मुंबई पालिका निवडणुकीतून 453 उमेदवारांची माघार. 2231 उमेदवार निवडणूक लढवण्यास सज्ज. मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार. राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये मुख्यमंत्र्यांचा संवाद. टॉक शो, रोड शो आणि नामवंतांच्या गाठीभेटींवर चर्चा. तर नागपुरात भाजपला बंडखोर उमेदवारांकडून धक्का. पक्षाच्या नेत्यांनी संवाद साधत मनधरणी करण्याचे प्रयत्न करूनही 6 जणांनी अर्ज मागे घेण्यास दिला नकार. सोलापूरमध्ये नॉर्थ कोर्ट परिसरातील राजकीय वातावरण तापलं. एकूण दाखल झालेल्या 1230 उमेदवारी अर्जांपैकी 2 दिवसात 532 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. 29 महापालिका निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. आज निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी होणार जाहीर. मुंबईत आज महायुतीची पहिली तोफ धडाडणार. एनएससीआय वरळी डोम येथून प्रचाराचा करणार शुभारंभ. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि रामदास आठवले राहणार उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीस आज इचलकरंजी दौऱ्यावर. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहणार उपस्थित. अर्ज माघारीनंतर नाशिकमध्ये 729 उमेदवार रिंगणात. पालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणात. नाशिकमध्ये सर्वाधिक 118 जागांवर भाजप लढणार. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. पालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात. महायुतीमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार. कोल्हापुरात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभ. शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन प्रचाराला सुरुवात होणार. नागपुरात विनायक डेहनकर यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. गडकरी, बावनकुळेंनी मनधरणी करूनही अर्ज मागे नाही. पतीच्या बंडखोरीमुळे पत्नी अर्चना डेहनकर गेली माहेर. सांगलीत प्रचाराच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सभा. दुपारी 1 वाजता सभेचं आयोजन. प्रकाश आंबेडकर उद्या अकोला दौऱ्यावर. उद्या वंचितच्या उमेदवारांसोबत घेणार आढावा बैठक. पुण्यात आज भाजप प्रचाराचा करणार शुभारंभ. त्याआधी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना करणार अभिवादन. रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित. छत्रपती संभाजीनगरात 115 जागांसाठी 859 उमेदवार. तर शेवटच्या दिवशी 554 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. नागपुरात भाजप काँग्रेस अशी लढत होणार. निवडणुकीच्या रिंगणात उरले 992 उमेदवार. तर 302 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. 10 महापालिकांसाठी 18,000 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यात सर्वात जास्त तर वसई विरारमध्ये सर्वात कमी उमेदवार. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 64 मधून भाजपचे बंडखोर उमेदवार माया राजपूत यांनी अर्ज घेतला मागे. सरिता राजपुरे यांच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार. भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक. आचारसंहिता पथकाकडून 4,40,000 रक्कम जप्त. आचारसंहिता पथकाकडून साईबाबा चेकपोस्ट परिसरात कारवाई. भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या अडचणी वाढणार. केळुसकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अमित साटम यांचं मुंबई पोलिसांना पत्र. नांदेडमध्ये रिपाई भाजपचं बिनसलं. भाजपनं आमच्या जागांवरही स्वतःचे उमेदवार दिले. भाजपनं युती धर्म पाळला नाही. रिपाईचा मित्रपक्ष भाजपवर आरोप. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा डंका. अजून एक उमेदवार बिनविरोध विजय. प्रभाग क्रमांक 28 मधून ज्योतिराजन मराठे यांची निवड. मुंबईतील प्रभाग क्रमांक 1 मधून सुनीता यादवांची उमेदवारी मागे. आमदार मनीषा चौधरींच्या मध्यस्थीनं माघार घेतल्याची सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत भाजपचा 8वा नगरसेवक बिनविरोध. 19 प्रभागातून भाजपचे साई शेलार बिनविरोध. नागपूरमध्ये आतापर्यंत 3 उमेदवारांचे अर्ज मागे. भाजपचे अपक्ष उमेदवार किशन गावंडे यांची माघार. दीपक बडगुजरांची नाशिकच्या प्रभाग 25 मधून माघार. दीपक बडगुजर प्रभाग 29 मधून निवडणूक लढणार.
वसई विरार महापालिका निवडणुकीत मनसेच्या 7 बंडखोर उमेदवारांची माघार. राज ठाकरेंच्या आदेशामुळे माघार घेतलेल्या मनसेच्या बंडखोरांचं वक्तव्य. लातूरमध्ये राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेची युती. रिपब्लिकन सेना 2 जागा लढवणार. रिपब्लिकन सेनेचे युवराज धसवाडीकर यांची माहिती. कल्याण डोंबिवलीत भाजपचा 6वा उमेदवार बिनविरोध. डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 मधील मुकुंद पेडणेकर बिनविरोध. कल्याण डोंबिवलीत भाजपची विजयी घोडदौड. भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या शिष्टाईला यश. मालेगावात मुनिरा शेख बिनविरोध विजय. वॉर्ड क्रमांक 6 मधून मुनिरा शेख विजय. इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनिरा शेख बिनविरोध. ठाकरे सेनेच्या सागर देवरेंनी घेतली माघार. देवरेंनी मनसेच्या उमेदवाराविरोधात केलं होतं बंड. मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 106 मधून सागर देवरेंची माघार. कोल्हापूरच्या माजी महापौर हसीना फरासांची उमेदवारी मागे. राष्ट्रवादीकडून हसीना फरासांच्या मुलाला दिलं होती उमेदवारी. पनवेलमध्ये भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध. मतदान होण्याआधीच भाजपचा करिश्मा. भाजपच्या खेळीनं शेतकरी कामगार पक्षाला मात्र धक्का. सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वादातून उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड. शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. कोल्हापूर भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकरांनी उमेदवारी अर्ज घेतला. मागे तिकीट न मिळाल्यानं तोडकरांनी व्यक्त केला होता संताप. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अजूनही बंड कायम. प्रभाग क्रमांक 193 मधून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी तर 197 मधून श्रावणी देसाईंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार. किरण भोईर यांच्या उमेदवारीनं भाजपसमोर आव्हान. पक्षानं उमेदवारी न दिल्यानं किरण भोईरांची बंडखोरी. नालासोपारा येथील वॉर्ड क्रमांक 22 मधून भोईर यांची बंडखोरी. मुंबईतील वरळीत ठाकरे पक्षाला भाजपचा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश मंथेला यांचा भाजपात प्रवेश. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळेंनी अर्ज घेतला मागे. वडाळ्यातून गजेंद्र धुमाळे होते अपक्ष उमेदवार. पुण्यात मनोज जरांगे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात होणार सहभागी. एमपीएससी परीक्षेची 1 वर्ष मुदतवाढ देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जानेवारीला रायगड दौऱ्यावर. पक्षप्रवेश आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन. शेतकऱ्यांसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. शेती आणि पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ. साताऱ्यात 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. उपमुख्यमंत्री अजित पवार संमेलनाला राहणार उपस्थित. चंद्रपूरमध्ये रोशन कुळे किडनी प्रकरण. पीडितांना न्याय देण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोर्चा. विविध संघटना मोर्चात होणार सहभागी. राज ठाकरे 4 तारखेला शिवसेना भवनात जाणार. तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात जाणार तो क्षण राज ठाकरे यांच्यासाठीही असणार भावनिक. अमरावती महानगरपालिका निवडणूक. महायुतीत आमदार रवी राणा यांची बंडखोरी कायम. राणा बावनकुळेंच्या भेटीनंतरही उमेदवार मैदानातच. शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यापासून. ठाणे महापालिकेत महायुतीचा भगवा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचं बंधुप्रेम. ठाकरे बंधू दिसले शिवतीर्थच्या गॅलरी. पुणे विमानतळावरील मालवाहतुकीत 23% वाढ. गेल्या वर्षात 49,718 टन मालवाहतूक. मालवाहतुकीला व्यापाऱ्यांचा आणि उत्पादकांचा चांगला प्रतिसाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.